ब्रह्मा क्रॉपचे संचालक विशाल अग्रवाल याच्या अल्पवयीन मुलाने कल्याणीनगर परिसरात पोर्शे कार भरधाव वेगात चालवत एका दुचाकीला जोरदार धडक दिली। या धडकेत 2 IT इंजिनियर्सचा जागीच मृत्यू झाला होता। परंतु ही घटना घडल्याच्या नंतर विशाल अग्रवाल याच्या अल्पवयीन मुलाला अवघ्या 15 तासात जामीनही मिळाला। परंतु विशाल अग्रवाल यांच्या अग्रवाल कुटुंबियांचे एक कारनामे आता पुढे यायला लागलेले आहेत। शिवसेना शिंदे गटाचे पुण्याचे सहसंपर्क प्रमुख अजय भोसले यांनी अग्रवाल फॅमिलीचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत असा गंभीर आरोपही केलेला आहे। याविषयीच बोलण्यासाठी आपल्यासोबत अजय भोसले सर आहेत। सर, अपघात झाला आणि अल्पवयीन आरोपीला अवघ्या 15 तासांमध्ये जामीन मिळाला। जी झालेली दुर्घटना आहे एकदम दुर्दैवी आहे। त्यामध्ये एका मुलाचा आणि एका मुलीचा मृत्यू झालेला आहे। त्यांनी ते ॲक्सिडेंट केला मध्यधुंद अवस्थेत आहेत। मी आत्ता टीव्हीवर बघितलं, तनपुरे म्हणून एक मॅडम आहेत, त्यांनी ट्विट केलेलं आहे की माझा मुलगा आणि हे एका शाळेत शिक्षण घेत होते। माझ्या मुलाला यांनी त्यावेळेस टॉर्चर केलं। मी तक्रार करून तिथं कोणी काही केलं नाही। शेवटी मी माझ्या मुलाची शाळा बदलली असं टीव्हीवर दाखवतं ते बघा टीव्हीवर। म्हणजे हे पैशावाल्यांची मुलं आहे। त्या पैशावाल्यांच्या मुलांना कसली भीती नाही। त्यांना माहिती आपला बाप आपल्या पाठीशी आहे, पैसा आहे, आपलं कुणी काही वाकडं करू शकत नाही, ही त्यांची वृत्तीच आहे। आणि अग्रवाल कुटुंब एक गुन्हेगार प्रवृत्तीचं आहे, अख्ख्या पुणे शहराला माहिती आहे। आणि आपल्या पुणे शहरात काय होतं, हे प्रशासन घटना घडायची वाट बघतं। तुम्ही घटना घडायच्या अगोदर ॲक्शन का नाही घेते? आम्ही 15 वर्ष झाले या पुणे शहरातल्या पब संस्कृतीच्या बाबतीत भांडतोय। आम्ही शिवसेनेच्या वतीने बरेच आंदोलनं केली, पण काही होत नाही आहे। 2 दिवसपर्यंत फक्त कारवाई केल्याचं नाटक केलं जातं, परत ते पब चालू होतात। आता सकाळी 5-5 वाजेपर्यंत पब चालू असतात, 5-5 वाजेपर्यंत। सर, आरोपीला जी आहे ती स्पेशल ट्रीटमेंट मिळाल्याचा आरोपही करण्यात येतोय। आता सर्व लोकांनी तिथं प्रत्यदर्शी लोकांनी बघितलं की बाबा त्यांना VIP ट्रीटमेंट दिली जाते, बर्गर पिझ्झा वगैरे त्यांना खायला दिला जातो। पण आता परवा दिवशी DCM साहेबांनी कडक आदेश दिलेले आहेत, जे कोण पोलीस यात दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल म्हणून। सर, पुणे हे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जातं, परंतु त्याच पुण्यामध्ये पब संस्कृती फोफावत चालली आहे। पुणे हे सांस्कृतिक शहर आहे, पुणे हे विद्येचं माहेरघर आहे। पण गेल्या 15 वर्षामध्ये ह्या पुणे शहराची संपूर्ण वाट लागलेली आहे। पुणे शहराकडे काही लक्ष नाही आहे कुणाचं। मी एकदम स्पष्ट बोलतो, मी पक्षाचा एक कार्यकर्ता असला तरी आम्ही किती तक्रारी केल्या, किती काय केलं तरी त्याचं निवारण इथं पुणे शहरात होत नाही आहे। प्रशासन एकदम ढिल्लं झालेलं आहे, ढिल्लं। सर, तुम्ही आरोप केलेला आहे की अग्रवाल कुटुंबियांचे जे आहे ते अंडरवर्ल्डशी संबंध आहेत। नेमकं काय प्रकरण आहे सगळे? 2009 साली ज्यावेळेस मी निवडणुकीला उभं होतो त्यावेळेस माझ्यावर फायरिंग झाली होती। राम अग्रवाल हे सुरेंद्र कुमार अग्रवालचे छोटे बंधू आहेत। राम अग्रवाल माझे मित्र होते, त्यांचे माझे मैत्रीय संबंध होते। त्या काळामध्ये दोघा भावांचे पैशावरून वाद चालू झाला। ते वाद चालू होत असताना हा सुरेंद्र कुमार अग्रवाल संभाजीनगरला कोणतरी त्यांचा एक मित्र आहे, त्याच्या मित्राच्या मध्यस्थीने बँकॉकमध्ये छोटा राजन यांना जाऊन भेटला। त्यांना तिथं सुपारी दिली 20 का 25 कोटी रुपयाची। हे सगळे पुरावे आहेत, CIDकडे पुरावे आहेत, CBIकडे पुरावे आहेत, तरी त्याला आज तागायत त्यांनी अटक केली नाही। एकदम मोकळं सोडलेलं आहे, मोकळं। आता माझी केस चालू आहे, मी 2009 सालापासून भांडतोय। आता ज्यावेळेस छोटा राजन यांना बाहेरच्या देशातनं आपल्या हिंदुस्थानात आणलं त्यावेळेस त्यांच्या सगळ्या केसेस मर्ज केल्या आणि ते एका CBI कोर्टात चालू आहेत। तर दर 15 दिवसांनी आमची तारीख असते। आमच्या 12 ते 15 जणांच्या साक्ष झालेल्या आहेत। साक्षही आम्ही एकदम सगळ्यांनी बरोबर ज्या घटना घडल्या तसेच दिलेले आहेत। पण आता न्याय मिळेल का नाही ह्याच्यावर आम्हाला गॅरंटी नाही आहे। ही घटना कुठे घडली होती आणि कशा स्वरूपाचा हल्ला होता? ही घटना घडली होती जर्मन बेकरीजवळ। त्यांनी माझ्यावर पहिला फायर केला होता। दुसरा फायर मी त्यांचा पाठलाग केला वेस्टिन हॉटेलच्या इथं। त्यांनी दुसरा फायर केला तेव्हा त्यावेळेस गाडीची काच फुटून माझ्या मित्राच्या छातीमध्ये ती गोळी घुसली होती। मित्र माझा आहे, त्याला आम्ही रुबेवला ॲडमिट केलं होतं त्यावेळेस एक कंप्लीट केली होती। पण त्यावेळेस हा कुणी केला, काय केला हे कोणाला कल्पनाही नव्हती। अगोदर असं वाटत होतं की राजकीय हेतूने हे झालेलं असेल। माझे प्रतिस्पर्धी होते दुसऱ्या पक्षाचे, त्यांनी केलं असेल। मग त्यांना बोलवण्यात आलं, त्यांची चौकशी केली। मग त्यावेळेस RR पाटील गृहराज्यमंत्री होते। RR पाटलांनी मग ती केस पोलिसांकडून काढून CIDकडे दिली। कोणाच्या दबावाखाली दिली काय ते आता आपल्याला तर माहीत नव्हतं, मी फिर्यादी होतो। पण CIDने त्यावेळेस तपास व्यवस्थित केला नाही, म्हणून मी CIDच्या विरुद्ध हायकोर्टात रिट पिटिशन दाखल केलं। आणि मग ते रिट पिटिशन दाखल केलं असं ते केस चालू असताना त्याच काळामध्ये छोटा राजन पकडले गेले आणि त्यांना मुंबईत आणल्यावर या सगळ्या केसेस CBIकडे गेल्या। मग त्याच्याकडे तपास CBIकडे गेला। पण CBIने पण त्यांना अटक केली असती, करता आली असती CBIला, सुरेंद्र कुमार अग्रवालला। पण त्यांनी त्याला का अटक केली नाही, त्यांनी त्याला का मोकळा सोडलात ते आजपर्यंत आम्हालाही कळलेलं नाही आहे। बरं, ह्या केसचं आताचं स्टेटस काय? केस चालू आहे ना कोर्टात। केस आमच्या 12 जणांच्या साक्षी झालेल्या आहेत। अजून एक साक्ष तपासली जाते। आता कधी ती पूर्ण होईल, कधी निकाल येईल, त्या निकालाची आम्ही वाट बघतो। आणि आम्ही आता आम्ही आशा बाळगतो की बाबा आम्हालाही न्याय मिळतोय किंवा नाही मिळतोय। तुम्ही त्यांना अटक झाली नाही असं म्हणताय, तुम्ही वरच्या न्यायालयामध्ये वगैरे दाद का नाही मागितली?
आता सगळा तपास CBIकडे ना, मी वरच्या न्यायालयात दाद मागितली होती. वरच्या न्यायालयात दाद मागितली म्हणून ते प्रकरण परत जोरात चालू झालेलं आहे. नाही तर त्याला त्यावेळेसच क्लीन चिट दिलेली होती इथं खाली सगळी. बरं, त्यांना अटक का होत नाही असं वाटतंय तुम्हाला? आता मी तुम्हाला तेच सांगतो परत, सगळे पुरावे आहेत. त्यांनी चेकनी पैसे दिलेत 5-6 कोटी रुपये, ते बी पुरावे आहेत. पण त्याला का अटक झाली नाही आता मी नाही ना सांगू शकत. मी तर कायदा माझ्या हातात नाही आहे. आता कायदा त्यांच्याकडे, जे कायद्याचं रक्षण करतात त्यांनी बघायचं काय करायचं काय ते. तर पुढची भूमिका काय असणार आहे तुमची एकंदरीत ह्या सगळ्या प्रकरणावर? कारण आपण बघतोय की हा जो कल्याण नगरमध्ये अपघात झालेला आहे त्यामुळे पुन्हा एकदा हे अग्रवाल कुटुंबीय चर्चेत आलेलं आहे. नाही, अग्रवाल कुटुंबीय चर्चेत आले ती वेगळी गोष्ट आहे. ते झाले खूप दुर्दैवी प्रकारे. पण तुम्हाला मी सांगतो, पब संस्कृती ही बंद झाली पाहिजे पुण्यातली. नाही तर पुणे शहराची वाट लागायला वेळ लागणार नाही. संपून जाईल आपलं पुणे शहर. तुम्ही आता पहाटे 5 वाजेपर्यंत पार्ट्या चालतात. आता नवीन ट्रेंड चालू झाला आहे पुण्यामध्ये. 5 ते 7 वाजेपर्यंत क्लब बंद असतात सकाळी. का सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंत आता ब्रंच पार्टी चालू झालेली. कोणती पार्टी? ब्रंच पार्टी. हे नवीन ट्रेंड. हे फक्त पुणे शहरातच आहे. महाराष्ट्रात एकच शहर आहे असं जे पुणे शहर. या पुणे शहरात हे सगळे प्रकार चालतात. आणि सगळे अल्पवयीन मुलं 15, 16, 17, 18 वयोगटातलीच मुलं असतात. ह्यांना दारू सर्व कशी करता तुम्ही? पुणे शहरात असे बार आहेत, मी तुम्हाला सांगतो, फक्त 5 पोलीस स्टेशन सांगतो. कल्याणीनगर, मुंडवा, विमाननगर, कोरेगाव पार्क, हे 4. कमीत कमी 50 ते 100 रेस्टॉरंट असे आहेत की त्यांच्याकडे परवानाच नाही दारू विक्रीचा. मग एक्साईज अधिकारी करतात काय? का चालतं हे? कुणाच्या आशीर्वादाने चालतं? हे काय नाही आहे, फक्त हे घडलं आहे म्हणून हे 8 दिवसात सगळं परत जैसे ते होणार. आता राज्याचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहे, तुम्ही त्यांच्याकडे काही मागणी करणार आहात का या केस संदर्भात? आम्ही शिंदे साहेबांना जाऊन आम्ही भेटणार आहे, पक्षाचे सर्व लोक 1-2 दिवसात जाऊन. आणि साहेबांनी तसे आदेशही दिलेले आहेत आत्ता कमिशनरांना की हे सगळे पब बंद झाले पाहिजे. आणि जी परवा घटना घडली त्यात कडक कारवाई झाली पाहिजे. कोणालाही पाठीशी घातलं नाही पाहिजे. कोणाचाही दबाव असेल, कोणाच्याही दबावाला न जुमानता निपक्षपाती कारवाई झाली पाहिजे. हे होते शिवसेना शिंदे गटाचे सहसंपर्क प्रमुख अजय भोसले यांनी अग्रवाल कुटुंबियाचा छोट्या राजांशी संबंध होता असा खळबळजनक आरोपही केलेला आहे आणि त्या आरोपावरती खुलासा देखील केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट पियुष येरवडेकरसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.